हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहज किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत लसणाच्या फोडणीची मुगाची डाळ घातलेली मस्त मेथीची भाजी। पटकन होते 2 मिनिटात। त्यासाठी 2 चमचे मुगाची डाळ भिजत घातलेली आहे। 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मेथी मस्त चिरून मस्त स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। कढई ठेवलेली आहे तापायला। त्यात 2 चमचे तेल घातलेले आहे आणि आता छान फोडणी करून घेऊया। मस्त मोहरी जिरे छान तडतडून घ्यायचे। मी हे 30 रुपयांची जोडी आणलेली आहे। तुमच्याकडे कशी मेथी भेटते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। लसूण छान ठेचून घेतलेलं आहे। ठेचलेला लसूण घालायचा आणि जास्त लसूण घालायचा, खूप छान टेस्ट येते। आणि ह्या मिरच्या बी मोठ्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत। तर लहान मुलं खाणारी असतात, पटकन बाजूला काढता येते मिरची घेतली। छान अशी मिरची परतून घ्यायची मस्त। आता भिजवलेली मुगाची डाळ घालायची। मुगाच्या डाळीने मस्त लागते मेथीची भाजी, खूप छान टेस्ट देते मुगाच्या डाळीने। खरंच तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा छान अशी करून बघा। आणि प्रत्येक भाजीत आम्ही शेंगदाण्याचं कूट घालतो 2 चमचे, आणि खूप भाजीची टेस्ट एनहान्स होते। आणि प्रत्येक पालेभाजीत मीठ हे शेवटी घालायचं, म्हणजे आपला मिठाचा अंदाज आहे तो परफेक्ट येतो, अजिबात चुकत नाही। मस्त आपली मेथीची भाजी तयार आहे। लहान मुलांना डब्यात द्यायला येते, दुपारच्या जेवणाला संध्याकाळच्या जेवणाला मस्त होते। आता आपण झाकून ठेवूया 2 मिनिटं। एक वाफ काढली की मेथीची भाजी परफेक्ट तयार होते। तुम्ही कशा प्रकारे मेथीची भाजी करता मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। माझी भाजी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये सांगा। मस्त तयार आहे आपली भाजी। प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। ही तुम्ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, खूप मस्त टेस्ट देते ही। आवडली तर शेअर करा।